मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान तिघी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तर आज आपण ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासार यामधला चौथा अध्याय। आतापर्यंत आपण 3 अध्याय ऐकून चुकलो आहोत। तर या हर साम सदाशिव भोळा साम सदाशिवाचे किती अगम्य आहे हे तुम्ही सर्वांनी ऐकलं। आणि शिवशिव नामाचा महिमा, गोकर्ण क्षेत्राची महाबळेश्वरची कशी उत्पत्ती झाली आणि गोकर्णी महाबळेश्वर क्षेत्र सर्व देवी देवता का तिथे वास करतात हे संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। शिवशिव हे असे सुद्धा 2 शब्द बोलले तरी सुद्धा आपले पर्वतासारखे पाप जळून भस्म होतात, एवढे शिवशिव या नामाने महत्त्व आहे। तर कार्तिक महिन्यात शिव जप, विष्णू जप, लक्ष्मी जप हे जप करायला खूप महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात दीपदान करायचे महत्त्व आहे। तर आता बाजारामध्ये दीपदानचे तांब्याचे दीपक येतात, ते 2-2 रुपयाला मिळत आहे बाजारामध्ये। तर सर्वांनी ते दीपक आणून कार्तिक महिनाभर तुम्ही विष्णूला आवळा ठेवून ते दीपदान करू शकता, लक्ष्मीला आवळा ठेवून दीपदान करू शकता, शिवाच्या मंदिरामध्ये ते दीपदान करू शकता। तांब्याचे छोटे छोटे दीप येत आहे, तर दीपदान खूप महत्त्वाचे आहे। तुळशीमध्ये दीपक लावू शकता, तुलसी पूजन खूप महत्त्वाचं आहे। अंघोळीच्या पाण्यात 7 छोट्या छोट्या काड्यांचं बंडल करून ते अंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या सुकलेल्या काड्या जर टाकल्या आपण आणि रोज त्याची कार्तिक महिनाभर जर अशी अंघोळ केली तर सर्व पाप तर आपले जळून भस्म होतील, दुःख दारिद्र्य तर दूरच होईल। त्याशिवाय आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं सुद्धा पुण्यफळाची प्राप्ती होईल। पुष्करणी, स्वामी पुष्करणीला, पुष्करमध्ये आपण निस पुष्करणी सुद्धा नाव ऐकलं तरी पण आपले खूप पुण्यमयी आहे असे स्वामी पुष्करणी, प्रयाग तीर्थ हे मोठे मोठे जे क्षेत्र आहेत पुण्यमयी आहेत। निश्चय श्रवण केल्याने सुद्धा आपले दुःख आणि पाप नष्ट होतात। तर हे कार्तिक महिन्यात आपण अंघोळी 7 तुळशीच्या काड्या टाकून बंडल बनवून आंघोळ करा आणि हर हर गंगे असे नावं घ्या, म्हणजे कार्तिक महिन्याच्या आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाईल। तर आता आपण येऊया आपल्या अध्यायावर। तर आज आपण ऐकणार आहोत शिवलीला अमृत कथासार यामधला चौथा अध्याय आहे। तर विमर्शन राजाची कथा, ही कथा पण खूप सुंदर आहे। बाकीच्या 3 कथा काय संपूर्ण कथा असं वाटतं ना मला तर वाचतच राहावं आणि वाचन केल्यानंतर सुद्धा मी माझाच व्हिडिओ परत ऐकते पण की श्रवण करतच राहायचं असं वाटतं। शिवाच्या कथा खूप आवडतात आणि कुठल्याही कथा खूप मन लावून आपण ऐकल्या ना तर आपल्या मनामध्ये आपला आत्मा जो आहे तर कथा ऐकून ध्यान केल्याने आत्मा पवित्र होतो आणि अन्नदान केल्याने धनची प्राप्ती होते, घीचे दान केल्याने आयुष्य आरोग्याची प्राप्ती होते। असे हे जे काही जे महत्त्वाचे आहे, तांदूळ दान केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते। जर शनिवारच्या दिवशी आपण तांदूळ नाही तर काही पण अन्नदान, ज्यांना 7.5 आहेत, एक जास्त तर नाही, आता हे महागाचा जमाना चालू आहे तर 1.25 किलो, अर्धा किलो या काही 1.25 पावशेर असं थोडंफार काही गरिबांना दान बी दिलं तरी पण धनाचा साठा होत राहतो। आणि जो तो ज्याच्या त्याच्या ऐपतीने प्रमाणे पण दान धर्म केला तरी पण चालेल, तसं काही टेन्शन नाही आहे। तर ह्या कार्तिक महिन्यात जप, तप, दान, हवन आणि स्नान यांचं खूप महत्त्व दिलं गेलं आहे, तर सर्वांनी हे करण्याचे करावे। तर आता आपण येऊया चौथ्या कथावर। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या गावाहून माझी कथा ऐकत आहोत गावाचं नाव कमेंट्समध्ये करा। ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, नाहीतर काहीतरी कमेंट्समध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा। आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सॲप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुकला व्हिडिओ शेअर करायचे पण करायचे। श्री गणेशाय नमः। अध्याय 4। श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहे। तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे। तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयीची एक कथा आपल्या भक्तांना सूत सांगत आहेत। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी होता, शूर होता, अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्याचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता, तो परम असा शिवभक्त होता। रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा न करता करीत असे। त्याच्या पटराणीचे नाव राणी कुमुदंती असे होते। ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसेच चतुर पण होती। पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते। राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे, तिचे म्हणणे ऐकत असे। असेच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता।
दोघे गप्पा मारित होते. एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे. विचारा ना, असं राजाने राणीला लाडीक वानपणे बोलले. मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का गं? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपास श्रद्धेने करता. नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करता. भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात. राणीला मध्येच थांबत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे. राणी, तुला माहीत आहे ना चांगलं. पण असे हसून सुद्धा पण तुमच्या हातून रोज अनेक पातकं का होतात? हत्या होतात, अधर्म होतो, हे कसे काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे. मागील जन्मी मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिव मंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो. तसाच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरात समोर येऊन उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो. प्रदक्षिणा मंदिराला घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याच्या अशा मनातून जात नव्हती. शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोरच बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून राजसेवकाला खूप राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर मी लागला होता. त्यावेळेस शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झालाय. परंतु श्वानाचे काही गुण माझ्या शिल्लक राहिले आहेत. मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळले, पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते. बरं, ते जाऊ दे. मी मागच्या जन्मी कोण होते सांगा बरं? राणीने लाडीकपणे राजाला विचारले. तू पूर्वी एक कबूतरी होतीस. राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मास्यांची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. समोरचे शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्यापुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत कलेवर तेथे शिवमंदिरासमोर पडले आणि त्या तू पुण्याईने या जन्मात राणी झालीच आहे. जो शिव मंदिरासमोर त्याचे मृत प्राण जातात त्याला राजा राणीच्या घरी जन्म होतो असे सांगितले. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती हे सर्व ऐकत होती, पाहत होती. तिने राजाला विचारले, नाथ, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहेस आणि जया नावाची राजकन्या होणार आहेत आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेशील. मलाच आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन. तू मगाध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दार्श राजाची कन्या होशील, माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनाधिपती होईन आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी होऊन जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा आपला विवाह दोघांचा होईल. 7व्या जन्मात मी पांड्यराजा होईन. तू पदम राजाची कन्या वसुमती 7व्या जन्मात होशील आणि माझीच सहचरणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करेन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करीन, नेहमी शिवभजनात रंगून जाईल. मला वाधार्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देईन. मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने शंकराला मनोभावे नमस्कार केले आणि मनात प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले, तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रे सुद्धा त्या महिम्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून
ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही, त्याचे जीने खरोखरच व्यर्थ आहे. असा माणूस तो मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच. लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मे जगात नसलेच चांगले. असो, भगवान शिवाची अर्थात शंकराची मोती सांगणारी आणखी एक कथा ऐकवा. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत होता. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य करीत होता. त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदात होती. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. त्याच्यावर पाटीचा भावापेक्षाही फार मोठे प्रेम होते आणि सच्चा मित्र, उदार भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान, नम्र पुत्र, हुशार, उत्तम वक्तृत्व असा वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असे पुण्य जमा असलेले पाहिजे, तरच आपल्याला हे सर्व काही मिळते. जर आपले पूर्वजन्मीचे खूप काही पुण्य राहिले तर आपल्याला सर्व काही गोष्टी सहजासहजी, रूप सुंदर भेटतो, पती सुंदर भेटतो, पत्नी सुंदर भेटते, भाग्यवान पुत्र भेटतो, हुशार भेटतो, वक्तृत्व असतो, सुंदर योग घडून येतो, त्याची पर्सनॅलिटी चांगली असते, मित्रसुद्धा त्याला चांगले मिळतात. हे का मिळतं तर मागच्या जन्माच्या पुण्याई भरपूर प्रमाणात असावी लागते. जो कोणी जास्त पूजा पाठ जप तप हवन कीर्तन सर्व काही करत राहतो त्याचे खूप काही जन्माचे पुण्य त्यांच्याजवळ जमा असते असे सांगितले. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य इतके मोठे जमा होते, इतके फार फार होते, म्हणून त्याला मणिभद्रसारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला दिला आणि तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे 52 सोने बनत असे. साप वाघ चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ अवर्षण शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने नाहत असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसते. जे ज्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत होते त्याला चांगले मित्र बनत असतात. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य आरोग्य राज्य चांगले ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या कला यांच्यात निपुण होता. 64 कला कोणाला अवगत आहेत? गणपतीला. तर 64 कला या राजाला अवगत होत्या. नेहमी शिवभजनात दंग झालेला तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकाएकी आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले. कारण जेव्हा आपण तरक्कीवर राहतो या प्रगतीवर राहतो, तरक्की आणि प्रगती एकच शब्द आहे. ज्या वेळेस आपली प्रगती होत राहते तर हजारो दुश्मन तयार होऊन जातात आपले पाय खेचायला. हे गोष्ट मात्र पक्की आहे. तसेच हे राजाबरोबर बी झाले. राजा तरक्की करत होता त्यावेळेस त्याचे हे सर्वत्र दुश्मन तयार होऊन गेले होते त्याच्यावर राज्याला हल्ला करण्यासाठी. म्हणून आपली ज्या वेळेस पण प्रगती होत राहते ना तर काही गोष्ट गुपित अशा राहतात मित्रांनो, तर त्या कधी कोणाला सांगायचं नाही. कोणाला सांगायच्या ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवून घ्या. जे तुमचा आनंद उत्साह वाढवतील त्यांनाच आपली मनाची गोष्ट सांगायची. जे तुमच्याशी जलस ईर्ष्या फील करतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की याला जलवू आणि ईर्ष्या करू आणि याचं मन जळेल आणि आपली जी खुशीची गोष्ट आहे या गुपित गोष्ट आहे याला सांगून हा जळेल, तर अशी गलती पण कधी करायची नाही. त्यांना सांगून आपल्याला काय करायचं, आपलं गाडं सुरळीत चालू आहे ना हे फक्त बघायचं. आपल्याला काही त्रास तर नाही होते, आपण त्या संकटामध्ये नाही आहे ना, जे कष्टातून होतो त्या कष्टातून त्या आपण बाहेर निघालो ना तर केव्हा आपण आपली प्रगती होत राहिली तर कधी 4 जणांमध्ये सांगायचं नाही. जसं चालू आहे तसं चालू द्यायचं आणि देवाचा आशीर्वाद समजून गर्व अहंकार काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार दूर टाकून जशी दिनचर्या आपली चालत आहे तशी दिनचर्या चालू राहू द्यायची. नाहीतर जे प्रगती होत राहते, जर तुम्ही 10 जणांना आनंदात सांगत राहिल्या काही गोष्टी तर त्यांना सुद्धा नाट असं म्हणतात तर ते लागून जाते. त्यामुळे आपली प्रगती होत राहते. तर अशा काही गोष्टी गुपित राहतात, पैसे येत राहतात, काही गोष्टी आहेत त्या कधीच कोणाला सांगायचे नाही. स्त्रियांच्या मनात, मी पण एक स्त्री आहे, प्रत्येक स्त्रीच्या मनात हे श्रापच दिलेला आहे तर तिच्या पोटात कधीच कुठली गोष्ट राहणार नाही. कुंतीला श्राप दिलेला होता की कुंतीच्या पोटात ज्या वेळेस कुंतीला कर्ण झालेला होता तर कर्णच्या ज्यावेळेस भगीरथीने विचारलं की हे कर्ण हा मुलगा झालेला होता तर त्यावेळेस सांगितलं होतं
की तू आजपासून मी श्राप देतो की तू ही गोष्ट गुपित कोणालाच का सांगितली नाही की कर्ण तुझा मुलगा आहे. त्यावेळेस सांगितलं की आजपासून या पृथ्वीवर जी पण स्त्री जन्माला येईल तिच्या पोटात कुठलीच गोष्ट राहणार नाही. तर काही पण बाकी गोष्टी गुपित राहतात तर त्या गुपितच राहायला हवं. प्रगतीचे जे मार्ग आपले गुपित चालू आहे तर ते गुपितच चालू ठेवायचे. तसे या राजाची प्रगती व्हायला लागली, राजाचा प्रचार व्हायला लागला आणि हजारो दुश्मन तयार झाले आणि राज्यावर हल्ला करायला निघालेले आहे. तर प्रगतीचा आपला मार्ग जो राहतो तर तो जो हर्ष करेल, जो आनंद आपला उत्साह वाढवेल, आपल्याला प्रोत्साहन करेल, काही सही मार्गदर्शन करेल त्यालाच आपला मार्ग सांगायचा आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या. नाही तर देवाला सांगा, देव सर्व ऐकतो. आपल्या मनातल्या गोष्टी जर दुःख पण राहिलं तरी सुद्धा ते कोणाला सांगायचं नाही, ते मागे टिंगल उडवतात. दुःख बी राहिलं तरी देवाला सांगा, सुख बी राहिलं तर ते देवाला सांगा. देवाला आपला मित्र बनवा, ते सर्व आपलं मित्र बनून बरोबर सर्व ऐकतात आणि आपली कामंसुद्धा सुरळीत पार पाडतात एवढा विश्वास आहे. तसंच या चंद्रसेन राजाचे असे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्यांचा द्वेष करायला लागले, मत्सर करायला लागले. कारण जलस्पिलची भावना झाली आणि मग त्यांच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करायला लागले. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपल्या एक दूत चंद्रसेन राजाकडे पाठवला आणि विष्णूच्या गळ्यात असलेला कौस्तुभमण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणून अनर्थाला आमंत्रणच आहे. दिल्यासारखे होते. त्याला आता जाणवल्याने अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकट येण्याची कारणे आहेत. जेवढे अति जर राहतो, अति प्रेम राहिलं तर संकट येतात, अति धन राहिलं संकट येतात. अशा तऱ्हेने हे राजावर अशा विचार करत करत राजावर अशी संकट एकाहून एक येत होती. मग दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजावे आणि मग युद्धाला घाबरलो असे समजावे. न द्यावा, युद्ध नाही केलं तर असं वाटेल की आपण घाबरलो असे समजावे. दोन्हीकडे सैन्य मृत्युमुखी पडतील असं राजाला खूप संकटे त्याच्या भोवती विचार करायला लागले. संकटे एकाहून एक येऊ लागली तर राजाला काहीच सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरवर सोडला. कोणावर? महाकालेश्वर. महाकालेश्वर नाव सुद्धा ऐकलं तरी आपला मृत्युगंड दूर जातो, काळ आलेला राहतो तो सुद्धा दूर चालला जातो. म्हणून जय श्री महाकाल दिवसातून एक वेळा नक्की म्हणायचे. जय श्री महाकाल स्वामी महाकाळेश्वराला घालायचे ठरविले. तो करुणेचा सागर, दीनाचं रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याचे विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारे पूजा करायला सुरुवात केली आणि आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरात शिवपूजा भक्ती भावाने करू लागला, शिवाचे अभिषेक करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राज्याला वेढा घातलेला आहे. राजाच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. राजा कुठे गेला? महाकालेश्वराच्या उज्जैनचं जे मंदिर आहे मेन स्थान महाकालेश्वर आमच्या शहापूर गावाहून इकडे जवळच आहे, 3 तासाचा रस्ता आहे, 4 तासाचा. तर उज्जैन कुठं आहे? महाकालेश्वर जे मेन स्थान आहे उज्जैनचं त्याची ही सत्य घटना सांगत आहे. तर या प्रधानांना काय सांगितलं राजाने? हुकूम दिला की तुम्ही युद्धाला तयार होऊन जा. हर हर महादेव अशी गर्जना करून तुम्ही सैन्याशी लढायला जा. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडधडणाऱ्या तोफाचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खणखणाट, रणभूमी सर्वत्र धावणाऱ्या घोड्याचा टापांचा आवाज वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात एकदम मग्न होऊन शंकराचे ध्यान करीत बसला. महाकालेश्वरच्या त्याचा पूर्ण विश्वास होता आणि मला पण माझ्या या महाकालेश्वर या शिवशंभूवर पूर्ण विश्वास आहे की ते जे करतील सर्व चांगलं करतील ना, सर्वांचं चांगलं करतील एवढा मला या महाकालेश्वरवर विश्वास आहे. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होती आणि अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी होती आणि तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा एकटक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी कामे पडली आहे म्हणून ती गोपस्त्री आपल्या घरी गेली.
मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभर आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखे दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने ते दगड शिवप्रतिम म्हणून स्थापना केली. बिचारा तेच एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला. राजा कशी बशी पूजा करीत आहे, कशी पूजा करीत आहे हे तो लहान 6 वर्षाचा बाळ नीट आठवण करून पूजा करू लागला. पण त्या बाळाजवळ पूजा पाठ, बेलपत्र, फुलं, धूप, दीप, अगरबत्ती काही नव्हती. एक मोठा दगड घेतला, त्याला शिवलिंग समजलंय, महाकालेश्वर समजून मोठा दगड ठेवून घेतला आणि छोटी छोटी दगडं होती. त्या मोठ्या दगडावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राजा कशी पूजा करत होता, कशी शिवलिंगाला अभिषेक करत होता, कसं अष्टगंधक वाहत होता, कसे तांदूळ वाहत होता, कशी पूजापत्री वाहिली आणि डोळे बंद करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल असा तो लहान वर्षाचा 6 वर्षाचा लहान बाळ ती पूजा करू लागला आठवण करून आणि त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्याऐवजी छोटे छोटे दगड स्थापलेले शिवलिंग समजून वाहत होता. शेजारी गवत होतं, उगवलेली रानामध्ये राहत होते, झोपडीमध्ये राहत होते. झोपडीजवळ रानात खूप काही काटेदार फुलं उगवलेली होती. त्याने ती शंकराला आणून वाहिली, मंत्र ध्यान केला, ओम नमः शिवाय अशी. यापैकी त्याने काहीच ठाऊक नव्हतं. तो 6 वर्षाच्या बाळाला काहीच माहिती नव्हतं की शिवलिंगाची पूजा कशी करतात, काय करतात. पण एक दगडगोटा ठेवून घेतला आणि त्या दगडगोट्यावर छोटे छोटे दगड वाहू लागला आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे करून तो शंकराची पूजा करीत होता, अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. हर सांब सदा शिवाय नमा, हर सांब सदा शिवाय नमा असा जप त्याने तोंडाने सुरू केला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून झाला होता. ती आता त्याला जेवायला हाक मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने हाका मारली, त्याला ऐकू आली नाही. तेव्हा तिची आई रागारागाने त्याच्या घराबाहेर पडली आणि बघते तो काय, आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसलाय. बाळा, तू हे काय नवीन खूळ काढलेस आज? चल पाहू जेवायला आधी, मला दुसरे खूप कामं आहेत, तू जेवण कर अगोदर. पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हल्ला बी नाही, चालला बी नाही. तेव्हा त्या स्त्रीला, त्याच्या आईला खूप राग आला. त्याने त्याची मांडलेली पूजा उधळून टाकली. त्याला 2 रट्टे कानात मारले आणि केस ओढून त्याचे डोके हलवून चांगले जोरजोरात मारले. वेड्या, हे वेड्या, आधी उठ, चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची शिवाची पूजा केलेली पूजा पूर्णपणे आपल्या आईने उधळून टाकली आहे हे लक्षात येतात त्याला फार दुःख झाले. तो बेशुद्ध होऊन तिथेच रडून तिथं बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता शिव्या देत ती घरात गेली. जेवण घेतले आणि फाटकी गोदडी पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपून गेली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्ती शंकर प्रसन्न झाले आणि त्याबरोबर त्याच्या गवताच्या झोपडीत तो बसलेला. तो झोपडी गुप्त झाली. त्या जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर बनून गेले आणि कळस हिऱ्या माणिक मोतींचा तेजाने जगमगत होता. मंदिराला असलेली 4 दारं सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकुसार केली होती. मध्ये स्फटिकाची शिवलिंग होती. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णाच्या तबकात पूजेची सर्व तयारी करून ठेवली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला, ओम नमः शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या त्या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवं आहे ते मागवर माझ्याकडून, तुझ्यासाठी मागून घे. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली ना, तिच्यावर रागू नकोस, तिला क्षमा कर, माझ्या आईला क्षमा कर. तथास्तु शंकर म्हटले, पण देवा जरा थांब, मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता त्याचेच घर त्याला ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सुंदर सजले होते. एक अतिशय सुंदर झोपडी त्याची महल बनून गेली होती आणि सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवलं. ती गोपस्त्री जागी झाली. पाहते तर काय, तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप पाहून अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगाखांद्यावर आता सुवर्णांच्या रत्नांच्या अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला आणि तिला बाहेर
बाहेर ओढत तो म्हणाला, आई शंकराचे दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपस्त्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले. ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो राजाचे युद्ध चालू होते, ज्या सैन्याने राजाला हल्ला करायला सांगितला होता, तो राजा महाकालेश्वराच्या मंदिरात जप ध्यान तप करत बसलेला होता की माझ्यावर हे संकट आलेले आहे, तर महाकालेश्वर भगवान हे संकट निवारण कर. तर महाकालेश्वराने राजाचे संकट निवारल्याने ही बातमी काय झाली, वाऱ्यासारखी पसरली. नगराची गर्दी बाळाला बघायला आली. ते जमू लागली की तिथे साक्षात शिवशंकर तिथे प्रकट झाला. ही बातमी नगराबाहेर जिथे युद्ध चालू होतं त्या युद्धभूमीवर त्या लढणाऱ्या शत्रूंना पण ही बातमी कळली. त्याबरोबर त्यांनी आपले जे शत्रू होते त्यांनी हातातली शस्त्रे खाली टाकली, कारण राजाच्या राज्यात त्यांना यायचं होतं. तर आपल्या राज्यात पाय ठेवण्यासाठी त्यांना अगोदर शत्रू नाही मित्र बनावं लागेल, तेव्हा चंद्रसेन राजाच्या नगरामध्ये त्या शत्रूंना पाय ठेवायला मिळेल. तर त्या जे शत्रू होते त्यांनी आपल्या हातातली सर्व शस्त्रे खाली टाकली आणि राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झालाय त्या बाळाला आम्ही पाहायला यायची आमची इच्छा आहे. जे शत्रू होते त्यांनी असे राजाला चंद्रसेन राजाला निरोप पाठवला आणि मग राजाने सांगितले की या क्षणापासून आता आम्ही तुमचे मित्र बनत आहोत. आम्हाला आपले मित्र बनून नगरीत येऊ द्या, आम्हाला दर्शन करायचे. तिथे शंकर प्रकटले आहे. तर राजा चंद्रसेनाला खूप आनंद झाला. राजा चंद्रसेनाने सर्व भार महाकालेश्वरवर सोपला होता. महाकालेश्वरवर ते तर स्वतः पूजा करत होते, पण या 6 वर्षाच्या बाळाला साक्षात शिवशंकर प्रकट झाले आणि ते शिवशंकराला बघण्यासाठी जिथे युद्ध चालू होते त्या युद्धभूमीवरून हे शत्रू सुद्धा त्यांच्या राज्यात येण्यासाठी राजाला विनवणी करताय, हात जोडताय आणि आम्ही तुमचे मित्र बनत आहोत असे सांगितले. आणि मग त्यानंतर राजा चंद्रसेनाला विरोधी लढणाऱ्या राजाचा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वर आपले एक फार मोठे संकट टाळले. महाकालेश्वराने आपले संकट निवारण केले याची त्याला जाणीव झाली. जिथे श्रद्धा आणि विश्वास राहिले तिथे महाकालेश्वर स्वतः शिवशंभू हरसाम सदाशिव गौरीपती गौरी उमानाथ तिथे स्वतः हाजीर राहतो. फक्त पाहिजे विश्वास आणि श्रद्धा. ज्याच्या आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये शिवशंभू राहतो त्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. कैलासनाथाला मनोभावे जर प्रणाम करून राजाने चंद्रसेन प्रधानाबरोबर सर्व राज्याचे स्वागत करायला राजधानीत आलेल्या नगराची वेशी बाहेर आली. सर्वांचे क्षेमकुशल विचारून त्यांच्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांनी राजाला मंगलवाद्याचा गजरात प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीच्या वैभव तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क झाले. सर्वजण रत्नजडी शिव मंदिरासमोर आले. त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार केला. त्या छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केलं. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला. म्हणजे गवताची झोपडी होते सुवर्णांचा महल बनते ना आपला शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासी अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणा हवी असेल ती गोष्ट ताबडतोब होते. जर आपल्या आत्म्यामध्ये शिवशंभू आहे तर आपल्याला अष्टसिद्धी लवकर प्राप्त होतात. अग्नातले साधे सुधे वृक्षसुद्धा कल्पतरू बनते. मुका माणूस पंडित बनतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावतो. जन्मांध माणूस रत्नाची परीक्षा डोळसपणे करतो. मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो. गरिबाच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते. प्रयत्न करता चिंतामणी हातात येतो. त्रिभुवनात कीर्ती पसरते. मान सन्मान प्रतिष्ठा यश कीर्ती वाढते. अत्यंत शक्तिशाली राजे आपल्या मांगलिक बनतात. जेथे जेथे खणाल तेथे धनाच्या राशी सापडतात. मग कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदाचे सार लक्षात येते. असा हा शिवमहिमा एकदा का शंकर प्रसन्न झाला की कशालाच तोटा नाही हे नक्की समजावे. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि छोट्याशा गोपबाळाची स्तुती करीत होते. देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकटले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोपबाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षर मंत्र सांगायला सांगितला. प्रत्यक्ष शंकर जणू स्वतः गोपबाळाला मंत्र सांगितला. सोमवार शिवरात्री ही व्रताची संपूर्ण साध्यत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो गोपबाळ 14 विद्यात आणि 64 कलांमध्ये पारंगत झाला आणि नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराचा आणि मारुतीचा जय जयकार केला, कारण स्वतः मारुती त्याच्या दर्शनासाठी तेथे आल्याने अतिशय आदराने जय जयकार केला. देवांनी आकाशामधून सुद्धा सर्वांच्या पुष्पवृष्टी त्या गोपबाळाला केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणजे
म्हणजेच त्यानंतर तुझ्या 8व्या पिढीचा राजा नंद जन्मेल, त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील. त्या अवतारात शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमी अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त पण झाला. ज्याच्या गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे, त्या मुलाचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेले ते त्या राजाचा यथायोग्य सत्कार केला. सर्व राजे संतुष्ट होऊन वैर विसरून परत आपल्या आपल्या नगरात निघून गेले. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ही व्रते सर्वजण मोठ्या मनोभावे करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव सुरू केला आणि याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले. घरोघर शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले. जे जे शिवलीला अमृताच्या कथा श्रवण करतात ते शिवपदाला जाऊन पोचतात. मग जसे श्रीकराला शिवशंभू प्रसन्न झाले तसे सर्वांना प्रसन्न होतात. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची, चंद्रसेन राजाची कथा असलेला अध्याय जो कोणी वाचतो, ऐकतो, कोणाला शेअर करतो त्याची इष्ट संपत्ती, संतती, धनसंपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. विनायस्य धनधान्य मिळते आणि वाचणाऱ्यास, ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य, आयुष्य लाभते. त्याचे कितीही मोठी मोठी संकट असो ते कोसो दूर जातात आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवाच्या चरणापाशी त्याची भक्ती राहते. त्याला संकटे कधीच येत नाही. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याच्यावर संकटे अजिबात येत नाही, त्याला त्रास सुद्धा देत नाही. जो कोणी शिवनिंदा करतो त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे. तसेच प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी. तर मित्रांनो, इथे आपला 4था अध्याय समाप्त झालेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा महाकालेश्वराचा अध्याय खूप आवडला असेल. आवडला तर एक लाईक आणि कमेंट्स करून नक्की सांगा. जय श्री महाकाल नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अजून पुढे कथा खूप येत राहतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.